आणि हा विशेष सन्मान सोहळा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय। अण्णा आपली अशीच साथ या पुढेही आम्हाला लाभोत हीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतो, कारण आमच्या मदतीची एक हाक आणि तुमच्या मदतीची साथ ही नेहमीच आम्हाला लाभली आहे। अगदी कोणत्याही क्षेत्रातील आयोजन असो, आज राजकीय क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या कारकिर्दीच्या बळावरती आपल्या तमाम एक वेगळं वलय निर्माण करणारं असं एक व्यक्तिमत्व ग्रामस्थ मंडळ खेडूकपाडा, साई स्पोर्ट्स खेडूकपाडा, गावदेवी स्पोर्ट्स खेडूकपाडा आणि विरा स्पोर्ट्स खेडूकपाडा यांच्या वतीनं हा विशेष सन्मान आपण आदरणीय प्रभुदासजी अर्जुन भोईर साहेब अर्थातच प्रभू अण्णा यांचा हा विशेष सत्कार आपण या ठिकाणी पाहिला। तर जाऊयात मेगा फायनल कडे। पुन्हा एकदा आवाज असेल मायक्रोफोन वरती संतोष सरांचा। थँक्यू प्रवीण अर्जुन सर। स्पीडअप करा, आपल्या संघाला मात्र अंतिम सत्रामध्ये नक्कीच कालोख पडू शकेल आणि या दक्षता घेऊन मात्र लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा। तर कळंबोली गावचे स्वप्नीला आले असतील तर त्यांना सुद्धा विनंती असणार आहे, त्यांनी सुद्धा यायचं आहे व्यासपीठावरती। चला ऑल इंटर्स जा, त्या बाजूने कोणी ऑल इंटर्स नाही पहा, ऑल इंटर्सनी जरा जागा पकडा। आज अंतिम सत्र आहे, अंतिम फेरीची लढत आपण पाहतोय। साई मित्रमंडळ, गावदेव मित्रमंडळ, ग्रामस्थ मित्रमंडळ खेडूपाडाच्या विद्यमानाने हे ग्रामस्थ मंडळ चषकाचं 40+ 12 संघाचं आयोजन आपण पाहतो। विनामूल्य आयोजनामध्ये आपण प्रथम पारितोषिक 20,000 रुपयाचं पाहतोय, द्वितीय पारितोषिक 10,000 रुपयाचं, तृतीय पारितोषिक 5,000 रुपयाचं म्हणजे 35,000 रुपये पारितोषिकाची रक्कम असणार आहे आणि तीही विनामूल्य या ठिकाणी प्रवेश फी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि जरूर सर्व ग्रामस्थ मंडळ आहेत त्यांना विनंती आहे, जरूर कोणाची नावं चुकून राहिले असतील त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय। आपण आवर्जून या सर्वांना या ठिकाणी आयोजकांकडून सूचित करण्यात आलेलं आहे। तर राजीव जी कुमार आपको या ठिकाणी इनवाइट कर रहे हैं हम, आइए स्टेज पे, आपका यहाँ पे स्वागत है। इसके साथ ही श्यामलाल पासवान, इनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। तर रोहिदास ढेरे साहेबांच्या वतीने प्रसिद्ध उद्योजक आणि आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने या खेडूकपाड्याच्या वरती किती प्रेम त्यांचं आपण पाहतोय आणि या स्पर्धेला तब्बल 11,000 रुपयाचं डोनेशन या ठिकाणी आलेलं आहे, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत। धन्यवाद, मोस्ट वेलकम। त्या बॉलवरती चांगला स्ट्रोक कन्वर्ट करण्यात आलेला आहे। दोन धावा जोडल्या गेल्या, बॅट्समनची नावं आमच्यापर्यंत आलेली नाही प्लीज। अमित आणि शंकुनाथ पहिल्या बॉलवरती सिंगल झाले, दुसऱ्यावरती पहिले 2 झाल्या, ओके। 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा अमित पाहायला मिळू शकेल, त्यांच्या माध्यमातून 2-2 धावा घेतल्या गेलेल्या आहेत। सन्माननीय पाहुण्यांना, ग्रामस्थांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या, आपली जागा मैदानाच्या बाजूने नाही तर इथे मात्र व्यासपीठावरती आहे, हीच आपल्याला विनंती आहे। पुढचा बॉल, या बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे, पायाच्या सीमारेषेलगत फिल्डर तैनात आहे, फिल्डरचं नाव आहे रुपेश उलवेकर। स्वतः पोलीस अधिकारी आणि आज आपण संघामध्ये खेळत असताना स्पीडअप करून घ्या, लगेचच मॅच स्टार्ट करा, कोणी खेळाडू एकत्रित येऊ नका। आयवा कॅश साठी पारितोषिक आहे पहा, देविदास भोईर यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे। चला ऑल इंटर्स दाखल व्हा, मैदानाच्या चोहोबाजूने 300 रुपये मिळवा। अंतिम सत्रामध्ये एखादा जर षटकार मैदानाच्या बाहेर गेला, तो जर पकडला तर 300 रुपयाचं पारितोषिक देविदास भोईर यांच्या वतीने असणार आहे। धावसंख्या 1 पुढे वाढेल, धावसंख्या 5 धावसंख्या पाहायला मिळते। आतापर्यंत चेंडू समाप्त झालेले आहेत 4, धावसंख्या 5 वरती आहे। ही जोडी मैदानावरती टेंबडे टीम कडून आपल्याला पाहायला मिळते। षटक अशोक उलबेकरच्या माध्यमातून फेकलं जात आहे, 2 क्षेत्ररक्षक, इथे मात्र थोडंसं फंबल, अगदी रिले या ठिकाणी पाहायला मिळाला। रिले स्वरूपात हा चेंडू पकडला गेला, एकीकडे होते रुपेश उलेकर तर दुसरीकडे प्रमोद भोपे आपल्याला पाहायला मिळाले।
चेंडू पकडला गेला आणि त्यानंतर मात्र 2 धावा अजून जोडल्या गेल्या धावफलकावरती. धावफलकावर धावा लागल्या त्या मात्र 7 धावा. अजून एक चेंडू शिल्लक जरूर आहे. अंतिम फेरीचा हा तरार पाहतो आपण मैदानावरती. त्याच चेंडूवरती इथे मात्र शेवटच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक होता जरूर, मात्र चेंडू पकडला गेला, कॅच पकडले गेली. प्रमोद भोपी जिथे मात्र क्षेत्ररक्षक होते. गडी बाद होईल दुसऱ्या क्रमांकाचा 7 या धावसंख्येवरती आणि पहिल्या षटकाच्या अंतिम लगेचच मैदानामध्ये धाव घ्या पुढील बॅट्समनने आणि लगेच मॅच चालू करायची आहे. चांगली गोलंदाजी केली होती. याही मॅच मध्ये आपण पाहतोय अशोकने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आलेल्या आहेत, 2 गडी बाद ही सुरुवात झालेली आहे टेंभुर्णी टीमची. आयबा कॅश साठी 300 रुपयाचं पारितोषिक जरूर नितीन आलेला आहे. पहिल्याच बॉलवरती तडाखा, इथून बॉलला पाठवलं सीमा पार, आलाय षटकार. जय जय साहेबांना विषयी पटला भाई माझा जन्म जुना सुटला. थँक्यू डीजे. आपण कामाचा आहे. निवृत्तीच्या बॅट मधून हा षटकार आला. आयवा कॅच साठी भरपूर प्रेक्षक आणि आमचे छोटे बच्चे कंपनी होते, तिथून मात्र जेल सुटला कदाचित. त्यातर एखादा खेळाडू आला असता धावत धावत 300 रुपये घेण्यासाठी. चहू बाजूनी वा, मात्र षटकाराचं ते पारितोषिक आहे आयवा कॅच साठी ते जरूर मिळवा. एक सुवर्ण संधी आहे अंतिम सत्रामध्ये. षटकाराने धावसंख्या स्फूर्ती वाढते, 13 धावसंख्या. पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे. अलाउन द कार्पेट जरूर आहे. दुसऱ्या टप्प्याने बॉल उचलणार फेकणार, तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा झाल्या, तिसरीचा एक कॉल आलाय संतोषाने. निवृत्तीमध्ये 3 धावा पूर्ण झाल्या. एका बाजूला आपण निवृत्ती भोईर पाहतोय. अगदी ऍथलेटिक स्वरूपात त्यांची धाव आपण पाहिली होती. कारण 3 जे खेळाडू धावले होते त्यामध्ये आपण मायनस सेकंड मध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला मात्र रुपेश उलवेकर यांच्या पुढे धावले आणि मॅच या ठिकाणी खरोखर विन करून दिली आणि आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये त्यांनी दाखल करून दिलेला आहे. टेंबोडे पक्ष पाळे या टीम मध्ये आपण मॅच एन्जॉय करत आहोत. एकीकडे आपण पाहतोय गोलंदाजी खूप चांगली आहे, फलंदाजी खूप चांगली आहे, तर दुसरीकडे तोच संघ समतोल आपल्याला पाहायला मिळतोय. टेंबोडे संघ त्यांच्याकडे गोलंदाजी खूप चांगली आहे, फलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. पुढचा बॉल असेल नितीनचा समोर. पुन्हा एकदा संतोषच्या माध्यमातून चेंडू खेळला जाईल. यावेळेस मात्र चेंडू मिस होतोय. बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव नाही. धावा स्थिरावल्यात त्या मात्र 16 धावसंख्येवरती. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ ही चमचमती ट्रॉफी पटकावेल. अगदी आपण सिल्वर कलरची ट्रॉफीज पाहतोय. त्यामध्ये एक संघ तर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे, तो म्हणजे पोर्टुगल मास्तर खारघर संघ. आणि पहिल्या 2ऱ्या क्रमांकाच्या मानकऱ्यासाठी चालू असलेली लढत. इथे मात्र अलाउंड करतो, बॉलिंगच्या दिशेने खेळलाय बॉल. तिथे मात्र अशोक उलवेकर होते. त्यानंतर बॅकअप चांगलं मिळालं. एकच धाव नोंदवली जाईल. धावसंख्येमध्ये धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळू शकेल. अंतिम काही चेंडू शिल्लक असताना 2 चेंडू शिल्लक 17 धावसंख्या लागलेली आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 18 धावसंख्येचं संरक्षण टीम पाळे संघाने केलं होतं आणि त्याच संघाला आता मात्र किती धावसंख्येचं टार्गेट असेल सांगणारे 2 चेंडू. निवृत्ती भोईर ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल या बॉलवरती फिरून खेळलेत नटराज स्टाईलने. इथे मात्र बॉल गेलाय लॉंग लेग सीमारेषे लगत फील्ड होईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातोय. अगदी प्रत्येक बॉलवरती जिथे मात्र खराब बॉल येतो चौकार षटकार नोंदवत असताना पाहायला मिळत आहेत फलंदाज. आणि खराब इथे मात्र चांगला चेंडू तिथे मात्र सिंगल डबलने मात्र या ठिकाणी धावफलकावर धावा वाढवल्या जात आहे. धावफलकावर धावा लागतील त्या मात्र 19 धावसंख्या लागलेली आहे. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवरती काय टार्गेट सेट केलं जाईल अंतिम सामन्यामध्ये सांगणारा हा बॉल नितीनच्या माध्यमातून फेकला जातोय. बॉल आलाय डॉट आणि धावसंख्या झालेली आहे अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये ती मात्र 19 आणि करायच्या आहे त्या मात्र 20 धावा. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. कोणत्याही संघाला काळोखामुळे नुकसान होऊ नये याची आपण दक्षता घेऊन मात्र ही मैत्रीपूर्ण लढत आपल्याला खेळताना पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर रवी कुमार साहेबांचा शुभ सत्कार या ठिकाणी राजीव कुमार साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार निलेशजी भोईर यांच्या वतीने केला जाईल. मोस्ट वेलकम, धन्यवाद. या मॅचला आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल
खूप खूप धन्यवाद असतील आपले, कारण प्रत्येक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली नाही तर विशेष योगदान या स्पर्धेला दिलेलं आहे. त्यांचा आम्ही साई मित्रमंडळ, गावदेवी मित्रमंडळ, ग्रामस्थ मंडळ खेडूकपाडाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्याला लगेच यायचं पालेश्वर टीम आपल्याला काळोखामुळे अंधारामुळे काहीसा या ठिकाणी नुकसान होऊ नये याची दक्षता घेत लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. 40+ धमाका आपण अनुभवतोय. साई स्पोर्ट त्याचबरोबर गावदेवी स्पोर्ट ग्रामस्थ मंडळ खेडूकपाडाच्या वतीने ही भव्य दिव्य 12 संघांची ही स्पर्धा आपण पाहिली, जिथे विनामूल्य प्रवेश आपल्याला आहे. 35,000 रुपयाचं टोटल कॅश प्राईज आहे. बायसिकल सुद्धा मॅन ऑफ द सिरीजसाठी आहे आणि पूर्ण संघांना तसेच प्रेक्षकांना मान्यवरांना इथून मात्र अगदी आपण पाहिलं तर मटणाची एक चांगली मेजवानी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. तर या दरम्यान गुरुनाथ शेठ ठाकूर यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आता अंतिम सत्र चालू आहे. अंतिम सत्रातले काही चेंडू बाकी असणार आहे. कोण असेल या स्पर्धेचा विजेता, पालेश्वरी पाले की टीम तेंबोडे? चला बॅट्समन पाठवा प्लीज. चला बॅट्समन तुम्ही पाठवायला पाहिजे, तुम्हालाच नंतर मात्र अंधारामुळे या ठिकाणी नुकसान होऊ शकेल. टेंबोडे टीम आपल्याला विनंती करत आहोत, आपण फिल्डिंग लावून घ्या. प्रमोद आणि रुपेशी सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा. 20 धाबा करायच्या आहे दाच्या सरासरीने. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 12 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. दर्जेदार खेळ आपल्याला संघांकडून पाहायला मिळाला. सर्वाधिक स्कोर मला वाटतं खारघर संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये नोंदवला होता, 72 धावांचा. आणि जबरदस्त कामगिरी राहिली. आणि टीम नावडेने सर्वाधिक स्कोर चेस केला होता, तो म्हणजे 60 धावा संख्येचा. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये सर्वाधिक वैयक्तिक स्कोर अजय कोहलीचा राहिलाय, तो तब्बल 45 धावा 13 चेंडूमध्ये नोंदवल्या. 6 षटकार त्यांनी दाखवले. मात्र शेवटच्या मॅचमध्ये तो संघामध्ये उपस्थित नव्हता आणि त्याचमध्ये नावडे संघाला या स्पर्धेमधून बाद व्हावं लागलं. चला मॅचमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाज बॉलर्स नेम शंकुनाथ, ज्याच्या हातामध्ये खूप करामत आपण पाहिली आहे. अगदी आपण पाहिलं तर पंचांची भूमिका ही खूप चांगली राहिलेली आहे. 12चा लॉस असल्यामुळे पंचांना अगदी आपण पाहिलं तर वारंवार मात्र लगातार 2-2, 3-3 मॅच इथे मात्र भूमिका आपल्याला साकार करावी लागली आहे. जीवन गावण सर, वाघिलीवाडा, त्याचबरोबर सुनील पाटील सर मुरबी यांचं सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. चला 5 घ्यायचं आहे काय, आपण स्पीडअप करा. आपली फिल्डिंग लावण्यासाठी 5-5 मिनिटाचा वेळ घेतला तर मात्र मॅचमध्ये मजा येणार नाही. मान्यवर मॅच पाहायला आलेले आहेत मित्रांनो, पंच सुद्धा इशारा करतात आपल्याला. तर मॅच एन्जॉय करा, मॅच खेळा, चांगला खेळ दाखवा. आपण वारंवार जर एकत्रित आला तर मात्र भरपूर उशीर होऊ शकतोय. फिल्डिंग लावण्यासाठी आपण 10 मिनिटाचा वेळ घेतलाय. रुपेश उलवेकर ऑन स्ट्राईक. पहिला बॉल शंकुनाथचा, पहिला बॉल टॅपिंग क्रिकेट. ऑफसाईड वरचा सर्वाधिक सुरक्षित बॉल फेकला गेला होता. तिथून मात्र पहा एकेका धावेसाठी काय प्रयत्न केले जात आहेत. अशोक इशारा करतायत की धाव आली नाही तरी चालेल, एवढं या ठिकाणी स्वतःला झोकून देऊ नका. पूर्ण आपल्याला घराची जबाबदारी आपल्यावरती आहे. एक सामना जर आवरलो तर काही संपणार नाही. भरपूर स्पर्धा आपल्याला खेळायच्या आहेत. सुरक्षित राहा, सुरक्षित राहिले बचेंगे तो और भी लढेंगे, हेच मात्र या ठिकाणी सांगत असताना पाहायला मिळतात. जरूर 40+ खेळाडू असून सुद्धा जी ड्राईव्ह लगावली खऱ्या अर्थाने रुपेश उलवेकरने, नाही जरूर स्टील बॉडी आहे. रुपेश उलवेकर सातत्याने धावत असतात मैदानामध्ये पहा, आणि त्यांच्या माध्यमातून ही धाव पूर्ण सुद्धा झाली. किपरच्या हातामध्ये चेंडू असताना सुद्धा ही धाव पूर्ण झाली. पहा हीच खासियत राहिली. वाईट +1, 2 धावा जोडल्या जातील धावसंख्येमध्ये. धावसंख्या 3 वरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. 20 धावसंख्या झालेली आहे. रुपेश उलवेकर पुन्हा आता स्ट्रायकिंग गेला. 20 धावसंख्येची आवश्यकता आहे मॅच मध्ये. शंकुनाथचा पुढचा बॉल रुपेशसाठी ऑन साइडला खेळायचा होता. याही बॉलवरती पहिलेचा प्रयत्न केलाय आणि जरूर मला वाटतं या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं. थोडासा वेळ इथेही लागू शकेल. लगेच या ठिकाणी पहा, लगेच यायचं आहे. या रवींद्रजी भोईर आहेत, त्याचबरोबर निलेशजी भोईर सुद्धा आहेत. लगेचच आपण या ठिकाणी रेफर करा, जास्त वेळ घेऊ नका.
क्रॉस कॅमेऱ्याने लगेच आपल्याला चेक करता येऊ शकेल. फिल्डिंग लावून घ्या, एकत्रच येऊ नका आणि त्या मॅचमध्ये मजा येणार नाही. कारण अंधारामुळे खेळाडूंना सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो खेळण्यासाठी. पहिल्या धाबेसाठी धावले होते रुपेश उलवेकर आणि त्यामुळे इथे थ्रो अगदी आपण पहिलाच स्टंपवरती आला होता. या कॅमेरा दिसणार ना बरोबर. थोडासा या ठिकाणी विलंब जरूर लागतो. कोणत्या प्रकारचा या ठिकाणी कोणत्या संघावर अन्याय होणार नाही याची दक्षता मात्र घेतली जाते आणि त्याचमुळे थोडासा उशीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटसाठी या ठिकाणी रुपेश उलवेकर धावले. त्यानंतर बॅट पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचली की ती पाहायचं आहे. जरूर या ठिकाणी डिसिजन काय असणार आहे. यस, फलंदाज बाद आहे. बराच वेळ घेतला. जरूर या ठिकाणी कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची दक्षता आपण घेतलेली आहे. जरूर मॅच या ठिकाणी क्रुशियल मुवमेंटला आहे. अंधार सुद्धा थोडासा परसत चाललाय आणि तरी सुद्धा आम्ही भरपूर वेळ घेतला आयोजन कमिटीने आणि पहिल्याच धावेला रनआउट झाले. कुठल्या प्रकारची धाव जोडली जाणार नाही. धावसंख्या 3 असणार आहे. आणि करायच्या आहेत 20 धावा. 2 बॉल 3 झालेले आहेत. पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे. तिथे मात्र अमित होते. झेल टिपला जातोय. अजून एक विकेट पतन होईल. प्रमोद भोवती बॅक टू द पॅव्हिलियन. संख्या पुढचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. मात्र 20ची आवश्यकता आहे. 3 धावा धावसंख्येवरती जोडल्या गेल्यात. 17 धावा अजूनही आवश्यक असणार आहेत टीमला जिंकण्यासाठी. मॅच आपण पाहतात. 40+ धमाका साई स्पोर्ट गावदेवी स्पोर्ट ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या पर्वामध्ये 12 संघांचा लॉट्स. त्यामध्ये ही अंतिम लढत स्क्वेअर कट अशोक उलवेकरचा आपल्याला पाहायला मिळाला. त्याच दिशेने मात्र अगदी आपण एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामधून फिल्डर या ठिकाणी चेंडूवरती आलेत. चेंडू फेकीही आली. 21चा प्रयत्न दुसरीमध्ये झाला आणि 2 धावा येत असताना धावा 2 जोडल्या जात आहेत. 5 धावसंख्या. बॉल अजूनही काही बॉल शिल्लक असताना 5 धावा जोडल्या गेलेल्या आहेत मैदानामध्ये, जिथून मात्र जिंकण्याची संधी दोन्ही संघांना असणार आहे. अजूनही दोन्ही संघ समांतर अवस्थेमध्ये आहेत मॅचमध्ये. एखादा षटकार एखादा चौकार मॅचमध्ये इन करू शकेल. पालेश्वरी पाले टीमला तो षटकाराची वाट पाहिली जाते. इथून मात्र झेल उडाला होता. दोन्ही क्षेत्ररक्षक आधी पाहत राहिले. त्यांना समजू शकला नाहीत बॉल आणि त्यानंतर मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचली. अजूनही 14ची आवश्यकता आहे टीमला जिंकण्यासाठी आणि इथून मात्र हा शेवटचा बॉल फेकला जाईल. 7 बॉल 14ची आवश्यकता.
डावकुरी आताचा फलंदाज मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा थोडीशी सजावट करण्यासाठी वेळ घेतला जातोय. चला लगेचच या फिल्डिंग लावून घ्या. चला लगेच खेळ स्टार्ट करा. रिदम तोडू नका. पुढचा आणि शेवटचा बॉल आय थिंक शिल्लक आहे वरला. पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला जिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डाऊन द फिल्डर इथे होते तिथे मात्र चुकी झाली आणि या बॉलवरती मात्र दुसरीचा प्रयत्न करत असताना तिसरी मध्ये परिवर्तित करत असतात. 3 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. पहा षटक समाप्तीचा इशारा. 9 धावसंख्या धावफलकावर नोंदवली गेली आहे आणि 11ची आवश्यकता असणार आहे ती मात्र येणाऱ्या 6 बॉलवरती. साऱ्या तुक्याला त्याच्या नावाचा हाय बोलबाला नसा नसात क्रिकेट भरला रॉयल एंट्री करी मैदानाला आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला आहे क्रिकेटची आवड त्याला ना आमच्या प्रभुदास भोईर अण्णाला. चला मॅच स्टार्ट करूया. आपण समोर घ्यायला लागेल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण प्रेझेंटेशन घेणार आहोत. 6 चेंडू 11ची आवश्यकता. लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. डावकुऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. पुढचं षटक. पुढच्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार फेकणार तोपर्यंत 2 अवधी या ठिकाणी होता. थ्रो आला खराब आणि इथे बॅकअप सुद्धा होतं मात्र बॅकअप जर नसता तर कदाचित चौकार सुद्धा जाऊ शकला असता. धावफलकावर धावा 3 नोंदवल्या जातील. 3 धावा पूर्ण झाल्या. पहा अगदी आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा या फलंदाजाने 3 धावा पूर्ण केल्या. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. फिटनेस लेवल पहा या खेळाडूंचा. वारंवार मात्र 2 धावा 3 धावा घेतल्या जात आहेत. अशा प्रकारचं क्रिकेट सातत्याने पोर्टी प्लसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल आता 8ची आवश्यकता असणार आहे. समोर मात्र अशोक उलवेकर स्ट्रायकिंग एंडला आहे. समोर मात्र अमित. हा बॉल टॅप केलाय. बॉल गेला इथे मात्र सीमारेषेच्या लगत जातोय. हलवर पण या ठिकाणी फटका होता. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 तर पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? 2 पूर्ण झाल्या. 4 चेंडू आता 7ची आवश्यकता. समीकरण हळूहळू जवळ येत चाललंय. पालेश्वरी पाले की टेंबुर टीम 5 धावा 6 धावा. आता पालेश्वरी पाले टीम की इथून पुढे टेंबुर टीम मॅच मध्ये विन होईल कारण कोणता संघ या स्पर्धेमधला विजेता असेल सांगणारे हे उर्वरित चेंडू असणार आहे. 6ची आवश्यकता जरूर आहे. उर्वरित 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक. विजयाचा षटकार नाही आणि इथे कॅच पकडली गेली आहे आणि अजूनही मॅच मध्ये उत्कंठा पाहायला मिळू शकेल. नवीन फलंदाजाला मैदानामध्ये जावं लागेल. मात्र तिथून आपण एका बाजूने विचार केला तर अमितची ही गोलंदाजी पाहतोय. त्याच्या गोलंदाजीवर मात्र इथे चांगली या ठिकाणी गोलंदाजी साकारत असताना आतापर्यंत 3 चेंडूवरती धावा आलेल्या आहेत. त्या मात्र 5. उर्वरित 3 चेंडूवरती करायच्या आहेत 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. अंतिम फेरीचा आपण थरार पाहतो. पाळे विपक्ष टेंबोडे या टीम मध्ये. हा बॉल मिस झालाय आणि मिस होत असताना आता प्रेशर असेल पालेश्वरी पाले टीम वरती. 2 बॉल 6ची आवश्यकता आहे. 4 बॉल 7 समीकरण होतं. कॅच उडाली फलंदाज बाद झाला. त्यानंतर 3 बॉल 6ची आवश्यकता असताना बॉल झाला डॉट आणि आता मात्र 2 चेंडू 6ची आवश्यकता आहे. बॉल काहीसा या ठिकाणी वेगवान फेकला तर कदाचित दिसणारी नाही फलंदाजाला. अशी अवस्था
निर्माण झालेली आहे. आय बॉलवरती कुठल्या प्रकारचा स्ट्रोक कन्वर्ट करता आला नाही. अजूनही डॉट बॉलची संख्या पाहायला मिळाली आहे. आता एक चेंडू 7ची आवश्यकता असणार आहे. सुधीर आपल्याला पाहायला मिळू शकेल. बॅट्समन, न्यू बॅट्समन, त्याच्याकडे क्षमता जरूर आहे. पाहिली जाते पालेश्वरी पाले टीम कडून की षटकार मारून इथे विजय प्रस्थापित केला जाईल का, की टेंबुर्ली टीम मात्र विजय प्रस्थापित करेल. रणधीर भोईर यांच्याकडून 6 मारला तर सुधीर याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक प्लस मॅच सुद्धा विन होऊ शकेल टीम पालेश्वरी पाले टीम. मात्र तो षटकार येईल का, जल्लोष कोणाचा असेल, टेंबुर्ली टीमचा की टीम पालेश्वरीचा आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल शेवटचा आणि अंतिम फेरीचा थरार इथे आपण पाहतोय. 12 संघांची ही स्पर्धा आपण पाहिली. साई स्पोर्ट, गावदेवी स्पोर्ट आणि ग्रामस्थ मंडळ चषक खेडूपाड्याच्या विद्यमानाने या ठिकाणी आयोजित स्पर्धा आपण पाहिली. आणि या स्पर्धेमध्ये एका चेंडूवरती आवश्यकता आहे 6 धावांची. स्ट्रायकिंग एला सुधीर आणि गोलंदाज अमित. जसा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज दाबेल तसा टाल्यांचा गजर व्हायला हवा. शेवटच्या बॉलवरती 6 धावांची आवश्यकता. बॉल मिस झाला, डॉट आलाय, विजय झालाय टीम टेंबोडे संघ. विजय संघाचा साई स्पोर्ट, गावदेवी स्पोर्ट आणि ग्रामस्थ मंडळ खेडूपाड्याच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन.